खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत। राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारकडून रक्षाबंधनची ओवाळणी दिली जाते। कालपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। विशेष म्हणजे गेल्या वर्षी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं 2 महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे दिल्यामुळे महिलांना थेट 3000 रुपये मिळालेले होते। मात्र यंदा आज कुठे बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला लागले तर लगेच यांच्या पोटात दुखायला लागलं। 1,60,00,000 आमच्या भगिनींच्या खात्यामध्ये 3000 रुपये महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी जमा केलेले आहेत। एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि थोड्याशा संख्येने उपस्थित असलेल्या भावांनो, हा बहिणींचा कार्यक्रम असल्यामुळे भावांना बाहेरच ठेवलाय, बहिणींनाच आतमध्ये एंट्री दिलेली आहे। आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लाडकी बहीण आपल्या नागपूरमध्ये 50 लाख खात्यांमध्ये पैसा डिपॉझिट करून आपण सुरू केलेला आहे आणि आता जवळजवळ 1,60,00,000 आमच्या भगिनींच्या खात्यामध्ये 3000 रुपये महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी जमा केलेले आहेत। ही योजना सुरू झाली, अजितदादा म्हणाले खरंय, ही योजना सुरू झाली त्यावेळेस ही योजना होऊ शकत नाही, कोणाच्या खात्यात पैसे जाणार नाही, 10% महिलांनाही पैसे मिळणार नाही, अशा प्रकारची वल्गना काँग्रेसचे महाविकास आघाडीचे नेते करत होते। त्या नेत्यांना माझं आव्हान आहे, अरे आमच्या बहिणींना विचारा, त्यांच्या खात्यामध्ये पैसे पोचलेले आहेत। तुम्ही कितीही या ठिकाणी दूषणं दिली, अरे मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है। आमच्या बहिणींना आम्ही सांगितलं आणि त्यांच्या खात्यामध्ये ते पैसे पोचवले। पण लाडक्या बहिणींनो, मला तुम्हाला सवाल विचारायचा आहे, मला सांगा, आम्ही या ठिकाणी लाडकी बहीण योजना आणली, काही चूक केलं का सांगा? ही योजना सुरू ठेवायची आहे ना, लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची। आमच्या मुलींना मोफत शिक्षण आपण दिलं, ती योजना सुरू ठेवायची। शेतकऱ्यांना विजेचं बिल माफ केलं, योजना सुरू ठेवायची। महिलांना एसटी मध्ये 50% सवलत दिली, योजना सुरू ठेवायची। गुलाबी रिक्षांची योजना आणली, योजना सुरू ठेवायची। शुभमंगल विवाह योजना आणली, आपण ती सुरू ठेवायची। या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना आणली, ती आपण सुरू ठेवायची। आमची लेक लाडकी योजना, ज्याच्यामध्ये घरी मुलगी झाली तर 1 लाख रुपये तिला 18व्या वर्षी मिळतील, योजना सुरू ठेवायची। आमच्या शेतकऱ्यांकरता 1 रुपयात पीक विम्याची योजना सुरू ठेवायची। तुम्ही म्हणता सुरू ठेवायची, पण काही लोक म्हणतात सुरू ठेवू नका। मी या ठिकाणी कागद घेऊन आलो आहे, मला अतिशय दुःख वाटतं। बहिणींनो, राजकारणामध्ये वेगवेगळे पक्ष असू शकतात, पण लाडकी बहीण योजना बंद करा आणि या सगळ्या योजना बंद करा म्हणून काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार हायकोर्टामध्ये गेले आहेत, उच्च न्यायालयामध्ये गेले आहेत आणि त्यांनी पिटिशन दाखल केली आहे। हे अनिल वडपल्लीवार कोण आहेत? हे तेच आहेत जे त्या ठिकाणी नाना पटोले यांचे निवडणूक प्रमुख होते, जे त्या ठिकाणी विकास ठाकरेंचे निवडणूक प्रमुख होते, जे सुनील केदारांचे राईट हँड म्हणून या ठिकाणी म्हणवले जातात। आज त्यांनी हायकोर्टामध्ये पिटिशन केली आणि सांगितलं या सगळ्या योजनांवर फार पैसा खर्च होतोय आणि म्हणून या योजना बंद करा। सांगा बंद करायच्या का? जरा तुम्ही सांगा बंद करायच्या का? या योजना बंद नाही करायच्या
पण हे लोक या ठिकाणी कोर्टात गेल्यात. पण माझ्या बहिणींनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आमच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जोपर्यंत तुमचा देवाभाऊ या ठिकाणी आहे, अरे हायकोर्टामध्ये मोठ्यात मोठा वकील उभा करू, आम्हाला या राखीची आण आहे. काही झालं तरी या योजनेवर स्थगिती येऊ देणार नाही. त्याकरता प्रयत्नांची शर्त करून आम्ही त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये केस लढवू. पण भगिनींनो, यांची नियत समजून घ्या. आज कुठे बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला लागले तर लगेच यांच्या पोटात दुखायला लागलं. पहिल्यांदा हे मुंबईच्या न्यायालयात गेले. मुंबईमध्ये न्यायालयाने त्यांची पिटिशन एंटरटेन केली नाही. आता नागपूरच्या न्यायालयामध्ये गेले. यांची नियत काय आहे हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून आज या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो, हा जो मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात सक्षमीकरणाचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलाय, कारण आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी सांगतात, जोपर्यंत आमच्या महिलांना समाजाच्या आणि अर्थव्यवस्थेच्या मुख्य धारेमध्ये आपण आणणार नाही, तोपर्यंत भारत विकसित होऊ शकत नाही. भारत विकसित तेव्हाच होईल जेव्हा महिला विकसित होतील, जेव्हा त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. आणि म्हणून मोदीजींनी देखील अनेक योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं तर लखपती दीदी करण्यापर्यंत अनेक योजना मोदीजींनी आणल्या. आणि त्यांच्याच आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये आम्ही देखील महिलांना सक्षम करण्याच्या योजना आणल्या. आज एसटी मध्ये 50% सवलत महिलांना दिली. एसटीचे लोक प्रमुख आमच्या मुख्यमंत्र्यांकडे आले, आमच्या दोघांकडे आले, म्हणाले साहेब योजना करू नका, 50% तिकीट दिलं तर एसटी बंद पडेल. आम्ही म्हटलं योजना करा. योजना केली. इतक्या आमच्या भगिनी एसटीत प्रवास करायला लागल्या. तोट्यात असलेली एसटी फायद्यामध्ये आली या योजनेमुळे. आता तर आमच्या बहिणी भाऊजींना सांगतात, तुम्ही जरा घरी बसा, तुम्ही तालुक्याला किंवा जिल्ह्याला गेल्या, व्यसन करता, पान तंबाखूमध्ये पैसा घालवता, मी गेली अर्ध्या पैशामध्ये काम करून परत येते, त्यामुळे तुम्ही घरी बसा, मीच आता जाते. अशा प्रकारे आमच्या बहिणी आज सांगायला लागल्यात. आज माझ्या लहान लहान आमच्या मुलींना इंजिनियर व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे, त्यांची स्वप्न आहेत. दुर्दैवाने समाजाची व्यवस्था अशी आहे, घरच्या मुलाला तर फी भरण्याकरता आई वडील कर्ज घ्यायला तयार आहे, पण मुलीला सांगतात तुला शिकवायला पैसा नाही आहे, तू त्या ठिकाणी बीकॉम कर, बीए कर, तुला इंजिनियर आम्ही करू शकत नाही. म्हणून आमच्या सरकारने ठरवलं, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. 507 कोर्सेसमध्ये खाजगी कॉलेजमध्ये देखील जेवढी फी लागते ती सगळी फी आमच्या मुलींची आता तुमचे भाऊ महाराष्ट्राचं सरकार त्या ठिकाणी भरणार आहे. आता मुलींच्या शिक्षणाची चिंता करू नका आणि कृपया मुलींना सांगू नका तुझी फी भरायला पैसे नाही. मुलींना शिकवा, मुली शिकतील तरच खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी एक मोठं परिवर्तन आपण करू शकू. बहिणींनो, खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी सांगू इच्छितो, बिजली चमकती है तो आकाश बदल देती है, बिजली चमकती है तो आकाश बदल देती है, आंधी उठती है तो दिन रात बदल देती है, जब गरजती है नारी शक्ती तो इतिहास बदल देती है. अशा प्रकारचा इतिहास बदलण्याची शक्ती आज तुमच्या हातामध्ये आहे. आणि म्हणूनच आज या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून एक मोठं परिवर्तन आपण करतोय. काल माननीय प्रधानमंत्री महोदयांनी लखपती दीदीचा कार्यक्रम केला. आपल्याला आश्चर्य वाटेल, आमच्यासारख्या आपल्यासारख्या सगळ्या घरगुती महिला होत्या. आज त्यांच्यापैकी कोणी वर्षाला 2 लाख कमवतोय, कोणी 4 लाख कमवतोय, कोणी 8 लाख कमवत आहे. 1 कोटी महिला लखपती झाल्या आहेत. प्रधानमंत्री महोदय 3 कोटी महिलांना लखपती बनवतायत. आम्ही ठरवलंय पहिल्या टप्प्यात 25 लाख आणि त्यानंतर 1 कोटी महाराष्ट्रातल्या महिला आम्ही लखपती दीदी बनवणार आहोत. म्हणजे त्या 1 कोटी महिलांचं वर्षाचं उत्पन्न
1 लाखापेक्षा जास्त असेल आणि त्या नोकरी मागणाऱ्या महिला असणार नाहीत, नोकरी देणाऱ्या महिला असतील, अशा प्रकारचं सक्षमीकरण आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती या निमित्ताने करतोय की या संपूर्ण महिला केंद्रित आमच्या योजना आहेत.